बडा दुसऱ्या बाजूला पाहू शकाल जामवाड, एका बाजूला शहापूर, दुसऱ्या बाजूला इगतपुरे, एका बाजूला पाहू शकाल ही विभागातील एका बाजूला समृद्धी महामार्ग, तर दुसऱ्या बाजूला फाईट करायला पाहायला मिळत आहे भाऊली धरण. ही मोठी लढत पाहायला मिळते आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्जल तुषार, तर स्ट्राईकला पाहू शकाल विलास, स्ट्राईकला गणेश नसला विलासला पाहू शकाल. 3 षटकाचा सामना, क्वालिफायचा सामना, अंतिम सामना. ग्रीन सिग्नल, पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चांगलाचा फटका सजवला गेलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच आलेत. एक सिंगल नक्कीच जुळला गेलाय एका सिंगलच्या साहाय्याने. धावसंख्या संघाचा श्रीगणेश अकाउंट ओपन झाले. धाव पाहू शकाल एक, फक्त आणि फक्त एक धाव संख्या धाव फलकावर. आजचा दुसरा दिवस पाहू शकाल. याला मात्र बॅटची लिडिंग एज, ओहो याला मात्र नक्कीच झेल मात्र कॅरी केला गेला नाहीये. महेश होते तिकडे, नक्कीच प्रयत्न केला होता परंतु मात्र स्किड झाले होते. आणि पाहू शकाल धावू सगळ्यात धाव पाहू शकाल एक. पुढची पुण्याचा गोलंदाज सज्जा तुषार, तुषार टू विलास नॉसला पाहू शकाल गणेशाला. ओमसाई चषक गायदरा दिवस दुसरा आणि संध्याकाळ 17 शेवटचा सामना, अंतिम सामना, क्वालिफायचा सामना. तुषार तयार विलाससाठी. पुण्याचा पाय टाकला, बॉल मात्र उडवला आसमानी टोला आणि चेंडू फेकून दिला आडवा बॅटने. कडक प्रहार षटकार विलासच्या बॅट मध्ये हा गणगाती, बॉलला केले खल्लास षटकार. पुण्याचा गोलंदाज चांगलासा आडवा बॅटने चांगलासा फटका पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण, ओ हो क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल नक्कीच जुळले गेले, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते ते 8च्या घरामध्ये. वाईट बॉल पाहू शकाल. या वाईट चाचणी धावसंख्या पुढे जाते 9च्या घरामध्ये. बिनकडी बाद 9 धावसंख्या धाव फलकर पाहू शकाल. पुढे पुण्याचा गोलंदाज तुषार तयार गणेशसाठी. नॉसला विलासला पाहू शकाल. अजून नक्की 2 चेंडू असतील बाकी. तुषार टू गणेश, जामवाडी विपक्ष ओमसाई धोऱ्याचा वाडा. याला मात्र नक्की समन डिलिव्हरी पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर गुडघ्याच्या खाली राहिला. समन डिलिव्हरी पाहू शकाल. पक्षी घरट्यांकडे चाललाय, सूर्यास्ताला चाललाय. दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना, अंतिम सामना, क्वालिफायचा सामना. याच्यामध्ये जिंके तो बक्षीस पात्र राहील. सेमीफायनल मध्ये धडक मारेल. सुपर 5 स्टार 5 मध्ये आपला मात्र धाव मात्र कशा प्रकारे जमवता येईल जांगवाडी संघ. यावेळी नक्कीच स्विंग अँड मिस षटक क्रमांक झालाय. पहिला समाप्त, धाव संख्या धाव फलकावर 9 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. चला घाई करायचे जोरेचा बडा संघ, जरा अजून एक इनिंग खेळायचे, जरा घाई करायचे. षटकाला होते सुरुवात. अर्जुन सामना करेल का सिक्सर किंग. चांगल्या
पाहू शकाल विलास हे नाव मात्र पाहू शकाल नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये सातत्याने आपण पाहत आलोय विलास हे नाव आणि तोच पाहू शकाल पुढे सुरू पुण्याचा गोलंदाज अर्जुन तयार विलाससाठी दुसऱ्या षटकाला होल सुरुवात जरा घाई करायचे मित्रांनो चांगलासा फटका मात्र फाय स्लिपच्या डोक्या मारवायचा होता एक सिंगल जुळलेला दुसऱ्या धावासाठी पाहू शकाल का यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल ओ योटी आउट फलंदाज गोन विलास चा खेळ खल्लास फलंदाज गोन 1+1 विकेट कौशल माही जातोय एक गडी बाद धाव सगळ्या 10 पहिला चेंडू नक्की त्या धावेची गरज नव्हती विलास खर तर म्हणायला गेलं तर परंतु मात्र विलास हा धावची झाला फलंदाज न्यू बॅटर माहीला पाहू शकाल डावकरता फलंदाज माहीला पाहू शकाल मात्र थोडंसं खराब क्षेत्राने पाहू शकाल एक सिंगल नक्की जुळली जाते एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते 11च्या घरामध्ये एक गडी बाद 11 धावसंख्या पुढील चेंडू पुण्यात अर्जुन तयार उजवाचा फलंदाज गणेशला पाहू शकाल एक गडी बाद धावसंख्या 11 मात्र पाहू शकाल चांगला साफ डिलिव्हरी पाहू शकाल गुड लँड स्पॉट वरती नक्की पाहू शकाल चेंडू ट्रॅव्हल झाला आणि विकेट किंमरच्या हातामध्ये विसावला चेंडू वाला डॉट डिलिव्हरी धावसंख्या मात्र स्थिरवले पाहायला मिळते एक गडी बाद धावसंख्या 11 पुढील चेंडू पुण्याचा चौथा चेंडू हातासाठी अर्जुन तयार करण्यासाठी त्याला मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा होता फलंदाज गोवान दुसऱ्या विकेटचा पतन गणेश बॅक टू पवेलियन धक्का दुसरा 2 गडी बाद धावसंख्या 11 धाव संख्या अजूनही दुसरा षटक मार्गस्थ पाहू शकाल अर्जुन तयार न्यू बॅटर आकाशला पाहू शकाल वाईड लॉंगला मात्र भिरकावून दिलाय एक सिंगल जुळलं जात आहे चांगलासा फेकी पाहायला मिळते आहे बॅकअप सुद्धा मजबूत पाहायला मिळत आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धाव संख्या धाव फलकार पाहू शकाल ती 12 2 गडी बाद 12 शेवटचा बॉल असेल शिल्लक नक्की गाडीची चावी मात्र भेटलेली आहे ते कलेक्ट करायची आहे नक्की गाडीची चावी भेटलेली आहे दादा मध्ये चांगलासा फटका पाहू शकाल जितकी जास्त अंतर आणि बॉल झालाय छू मंतर षटकार 6 धावा डीजे
दुसरं षटक समाप्त झाला. घाई करायचे, अजून एक इनिंग खेळायचे आहे, जरा घाई करायचे. चला नक्कीच ती चावी मात्र भेटत असेल तर वाघवाडीच्या नक्कीच खेळाडूंना द्यायचे. जरा विनंती करतोय ती चावी जर नक्कीच पाऊचाल घेऊन जायचंय. नक्की तिसरा जरा घाई करायचे मित्रांनो. आम्हाला सुद्धा 6:20 ट्रेन पकडायची कारण आम्ही या बाईकने आणलेल्या. जरा घाई करायचे बरोबर ना नामदेव डोळे सर. 6:20 ट्रेन पकडायची, जरा घाई करायचे. आज आमचा नक्की ट्रॅव्हलचा इश्यू झाला होता, जरा घाई करायचे. हेल्मेट स्पेअर कट पाहू शकाल. ऑन साईडला फटका सजवताना पाहायला मिळतो. एक सिंगल जुळली जाते आहे आणि एका सिंगलच्या मध्ये धाव जाते 19 या आकड्यावरती. मध्ये चांगला असा फटका पाहू शकाल. मिस्टरचा फटका बसला, विजय तिकडे पोहोचले गेलेत आणि फलंदाज गोन. इट इज अ माहिये बॅक टू पवेलियन. धक्का तिसरा 3 गड 19. चला न्यू बॅटर तीन गडीमध्ये 19 धावसक अजून 4 चेंडू असतील शिल्लक. नितीन तयार पुन्हा एकदा ओम साई दोरेचा एंड कडनं फलंदाज बबलो पुन्हा एकदा नक्की चांगला सकट पाहायला मिळतोय. फलंदाज गॉन. 1 मोर विकेट डाऊन. लाजबाब क्षेत्ररक्षण, कमालीचा क्षेत्र पाहू शकाल. बबलू आला, बबलू गेला. पाहू शकाल सागर जातोय. 4 गडी बाद 19 आणि एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागतम या क्वालिफायच्या राऊंड मध्ये. युट्यूब द्वारे नक्की लाईव्ह पोहोचवली जाणारी स्पर्धा पाहू शकाल. ओम साई गायदरा चषक आणि ज्यांनी ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम केलंय ते अर्थात एबीडी स्पोर्ट्स. प्रकाशजी बांगारा, किरणजी रेरा, अमोलजी सावंत, प्रदीपजी रेरा आणि गणेशजी मुंडुला सर. मध्ये चांगला स्क्वेअर कटचा नजराणा पाहू शकाल. एक सिंगल जुळली गेली आहे. दुसऱ्या धावासाठी होईल का प्रयत्न, नक्कीच नकार दिलाय. एका सिंगलच्या मदतीने धाव 20 ऑन द बोर्ड. 20 धाव संख्या धाव फलकावर. धावा येत नाहीयेत, अजून 2 चेंडू असतील बाकी. पाहूया आकाश काय कशा प्रकारे फटकाबाजी करू शकेल आकाश. सुद्धा नक्की चांगलासा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चांगलासा फटका सजवताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धाव संख्या 21 धाव संख्या धाव फलकावर.
त्यामुळे मात्र नक्की फलंदाज बादुल 5 धक्का 5 गडी मध्ये 21. चला विनंती करतो जामवाडी नक्कीच पाहू शकाल 18 बॉल जिंकण्यासाठी 22 धावांची सलामवीर पाहू शकाल अर्जुन आणि विजयची जोडी 18 बॉल जिंकण्यासाठी 22 धावांची 18 बॉल 22. जरा घाई करायचे मित्रांनो. विलास स्ट्राईकला अर्जुनला पाहू शकाल 18 बॉल 22. स्क्वेअर कटचा नजर पाहू शकाल फटका बसलेला पाहू शकाल. ओहो क्या हुआ. मुये नक्की कॅच झेल ड्रॉप झाले. अनंत आरे साहेब पाहू शकाल आता मात्र कशा प्रकारे आता मात्र सुट्टी नाहीये. कारण हा झेल मात्र पकडला असता तर नक्कीच कुठेतरी कमबॅक केलं असतं. परंतु मात्र सेकंड थर्ड आणि चौथ्या आठ मात्र झेल मात्र ड्रॉप झालाय विलास अर्जुन साठी. हो याला मात्र सुद्धा नक्कीच बॉडीवर आदळलेला पाहायला मिळतोय. तो झेल मात्र नक्कीच जर कॅरी झाला असता तर नक्कीच कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक केलंय पाहू शकाल केलं असतं तर. 16 बॉल अजूनही 22 धावांची गरज. 16 बॉल 22 धावांची गरज. एका बोला जामवाडी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातील विभागातील एक मोठा टीम पाहू शकतो. दुसऱ्या बोला शहापूर तालुक्यातील अव्वल दर्जाचा संघ ओमसाई धुऱ्याचा वाडा. पुणेदा विलास तयार. पुणेदा अर्जुन साठी विलास टू अर्जुन राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉलला मात्र उडवला इनसाइड फटका चेंडू निघून चलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. पुढे चेंडू पुण्यात विलास तयार. चांगलासा फटका पुन्हा एकदा बॉलला मात्र टोलवला पाहायला मिळते. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षण नक्कीच आलाय तिकडे आणि दुसऱ्या धावासाठी कॉलिंग पाहू शकाल आणि दुसरी सुद्धा धाव जुळली जाते वाऱ्याच्या वेगाने. चित्र जळपळ्यांनी धाव सगळ्या दोन्ही पुढे जाते आहे. 6 गोलंदाज सजा विलास. विलास अर्जुन साठी स्लोवन गतीचा बॉल मात्र हाफ ट्रॅकर बॉलला मात्र उडवलाय. लॉलीपॉप बॉल मात्र फेकून दिलाय वाईडिश लॉंग बाउंड्रीच्या बाहेर.
चेंडू सीमा पार षटकार यलगार तर केला गेलाय. पाहूया पुनरागमन करू शकेल का आता मात्र जामोडे टीम. ट्रॅकवर गोलंदाज पुढे एकदा सज्ज. यानुसार नक्की चांगलासा फटका पावसाने सुरू केला पाहायला मिळतोय. मिस्टर फटका फसला पाहू शकाल. यामध्ये नक्की झेल मात्र ड्रॉप पाहायला घेतला होता. मागच्या पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप झाला होता. आता मात्र हा बॉल कॅरी केला गेलाय. धक्का पहिला 1-12. चला न्यू बॅटर प्रवीण. नक्कीच शहापूर तालुका कलाक्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष मंगेश शेठ पोकळा यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. ओमसाई दोरीच्या आपल्या टीमला सुद्धा नक्कीच शुभेच्छा आहेत. धन्यवाद मंगेश शेठ पोकळा. मंग्या भाई. एक गडी बाद 12 धाव सगळ्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा राऊंड द विकेट. गणेश विजय कालशिडा स्ट्राईक एरियावरती सरपंच आहे तिकडे. हिव ग्रामपंचायत सरपंच विजय. यामध्ये चांगलासा फटका पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये नक्कीच ट्रॅव्हल झाला बॉल. शरद तिकडे पोहोचले गेलेत. एका सिंगलच्या मध्ये धाव सगळ्या जाते 13. अकरा बॉल 9. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओहो यामध्ये सुद्धा नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. इट इज अ डॉट डिलिव्हरी. 10 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. गोलंदाजी थर्ड अंपायरची मागणी करायची आहे का? जे नक्कीच स्क्रीनवरती नक्कीच चाचपणी करायची. थर्ड अंपायर मंडळ कोण असेल जर नक्की जायचंय मंडळ. थर्ड अंपायर नक्की पाहू शकाल. थर्ड अंपायर निर्णय देतील मित्रांनो योग्य रीतीचा. चेक करायचंय नितीन आपण. नक्कीच नितीन सर सांगताय फेअर डिलिव्हरी. नक्कीच मित्रांनो जे थर्ड अंपायर निर्णय दिलाय तो आम्हाला नक्कीच पाहू शकाल. आम्ही मायक्रोफोन मध्ये बोलतोय मित्रांनो. वाईट बॉल पाहू शकाल. यावेळी मात्र या वाईटच्या साईने धावू शका पुढे जाते 14च्या घरामध्ये. एक गडी बाद 14. जरा सामना जरा लवकर फिनिश केला तर नक्की लवकर बरा होईल कामाला. 6:20 ट्रेन पकडायची आहे. 10 बॉल 8 धावेची गरज. गोलंदाज गणेश तयार. यानुसार चांगलासा फटका पाहू शकाल. बॉलला मात्र उडवला आसमानी टोला. नाही अजून सामना मात्र अजून लेट ठेवलेला पाहायला मिळतोय. 9 बॉल 8 धावेची गरज. संदेश बांगारे कुठे असेल संपर्क संदेश बांगारा सर. आता मात्र 9 बॉल 8 धावेची गरज. लोएस्ट स्कोर सामना मित्रांनो. लोएस्ट स्कोर नक्कीच पाहू शकाल. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल का? हा सुद्धा जमेची बाजू आहे. 9 बॉल 8 धावेची गरज.
संदेश जरा हालू यायचंय धावत, एवढी इमर्जन्सी नाहीये. न्यू बॅटर महेशला 9 बॉल 8. याला मात्र नक्कीच पाहू शकाल फलंदाज बाद. त्याचा ऑर्गनाइज डिसिजन नक्कीच कळवायचा आहे. हिरामन ऑफिशियल्स यायचंय, हा डिसिजन कळवायचा आहे नक्कीच. नक्कीच ऍक्शन रिप्ले चेक केला गेलाय. नक्की थर्ड अंपायर निर्णय द्यायचा लवकरात लवकर, कारण सामनाला थांबलेला आहे. नक्कीच ऑफिशियल सांगतायत की इज अ फेअर डिलिव्हरी. आठ बॉल 8 धावेची गरज. धन्यवाद हिरामन, धन्यवाद रमेश बांगारा. याला मात्र नक्कीच पाहू शकाल लॉग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला पाहायला मिळतोय. धाव सगळा पाहायला मिळते ते 3 गडी बाद 15. 7 बॉल 7 धावेची गरज. गणेश तयार. 7 बॉल 7 धावेची गरज. याला मात्र वाईड बॉल पाहू शकाल. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त बीमर साठी नोंद घ्यायचे. 7 बॉल आणि 6 धावेची गरज. चांगला बॉलला मात्र उडवला आसमानी टोला आणि मॅच मात्र फिनिश करून टाकताय विजय कालशिडा. सरपंचाच्या लस्सीन आता आणि ओम साई दोरेचा बडा संघ आज ठरतोय आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना. विन. धन्यवाद.